आजचा व्हिडिओ सुरू करताना एक गोष्ट स्पष्ट सांगतो, हा व्हिडिओ तुम्ही बिलकुल हलक्यात घेऊ नका, कारण आज जी माहिती देणार आहे ती अनेकांना धक्का देणारी आहे. आता खरंच सरकारनं असा निर्णय घेतला का की पुन्हा कागदावरच सगळं थांबणार आहे? लक्षात घ्या, सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, पण तो निर्णय सरकारने घेतलेला असून त्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल की तो निर्णय फक्त कागदावरच थांबेल, याच्या संबंधी आज अत्यंत महत्त्वाची अपडेट सरकारकडून आलेली आहे. सरकारचं म्हणणं आहे की घरपट्टी, पाणीपट्टी यामध्ये निम्मी सूट मिळणार आहे, पण ती नेमकी कुणाला भेटणार? आता सगळ्यांना ही फक्त निवडक लोकांनाच भेटणार आहे असं वाटत आहे. शासन निर्णय आला म्हणतात, पण तो सामान्य माणसापर्यंत पोहोचणार आहे का? याच्याबद्दल सुद्धा आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. आणि सगळ्यात मोठा प्रश्न, डिसेंबरचा हप्ता खरंच येणार आहे का की पुन्हा थोडं दिवस थांबा हेच उत्तर मिळणार आहे? जे पैसे मिळायला हवेत ते कधी मिळणार? आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर खरंच ही गोष्ट तुम्हाला समजेल. तर नमस्कार मित्रांनो, आज तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजचा हा व्हिडिओ खास करून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी खूपच दिलासादायक ठरणार आहे, कारण राज्य सरकारकडून एक अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाची बातमी देणारा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता हा काही साधा निर्णय नाही, तर प्रत्यक्ष शासन निर्णय प्रसिद्ध झालेला आहे, म्हणजे GR निघालेला आहे. आता तुम्हाला माहीतच आहे, कोणताही निर्णय प्रत्यक्षात लागू व्हायचा असेल तर शासन निर्णय येणं फार गरजेचं असतं, आणि आता तो टप्पा पूर्ण झालेला आहे. महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जे कुटुंब लाभ घेत आहेत त्यांच्यासाठी सरकारने एक सकारात्मक आणि मोठा निर्णय घेतला. आता या निर्णयासंदर्भात अधिकृत शासन निर्णय जारी करण्यात आलेला असल्यामुळे आता पुढील प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यामुळे ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच समाधान देणारी आहे. म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे सविस्तर आणि महत्त्वाची माहिती आपण समजून घेणार आहोत. आणि मित्रांनो, जर तुम्ही आज पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल किंवा पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण इथे तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेशी संबंधित प्रत्येक नवीन अपडेट, राज्य सरकारचे महत्त्वाचे निर्णय तसेच दर महिन्याच्या हप्त्याबद्दलची ताजी माहिती सर्वात आधी मिळते. त्यामुळे कुठलीही महत्त्वाची अपडेट चुकू देऊ नका. यासाठी सबस्क्राईब करणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. चला तर मग आता व्हिडिओची आपण सुरुवात करूया आणि नेमका काय निर्णय घेण्यात आलेला आहे हे आपण सविस्तरपणे डिटेलमध्ये पाहूया. आता इथे नेमका काय निर्णय घेण्यात आला आहे हे थोडक्यात आणि सोप्या शब्दात समजून घेऊ. संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत येणारे सर्व लाभार्थी, म्हणजेच विधवा महिला, दिव्यांग बांधव, श्रावणबाळ सेवा योजनेतील लाभार्थी तसेच वृद्धापकाळ योजनेचा लाभ घेणारे ज्येष्ठ नागरिक, या सगळ्यांसाठी राज्य सरकारने एक मोठा दिलासादायक निर्णय घेतला. सरकारकडून आता या सर्व लाभार्थ्यांना घरपट्टी आणि पाणीपट्टीमध्ये थेट 50% सूट देण्यात येणार आहे. आता मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्ही एकदम बरोबर ऐकलेलं आहे. घराचा कर असो किंवा पाण्याचं बिल असो, या दोन्ही ठिकाणी आता निम्मा खर्च माफ होणार आहे. अनेक जण विचारतील की ही सवलत आधीपासून मिळत होती का? तर याचं उत्तर आहे, याआधी ही सवलत लागू नव्हती. विधवा महिला असोत की दिव्यांग व्यक्ती असोत किंवा श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असोत, यांना घरपट्टी आणि पाणीपट्टीत कोणतीही ठोस सवलत पूर्वी दिली जात नव्हती. आता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान योजना राबवण्यात येत असून त्याच अभियानांतर्गत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयानुसार निराधार कुटुंबांना ग्रामपंचायत स्तरावर आकारल्या जाणाऱ्या घरपट्टीमध्ये 50% सूट देण्यात येणार आहे. आता या ठिकाणी विशेष म्हणजे या सवलतीबद्दलचा अधिकृत शासन निर्णय म्हणजे GR देखील सरकारकडून जारी करण्यात आलेला आहे. आता जर आपण शासन निर्णयाकडे पाहिलं तर त्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 या अंतर्गत असलेल्या नियमांमधून मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला. म्हणजेच हा निर्णय केवळ घोषणा नसून कायदेशीर चौकटीत घेतलेला आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी तयार असलेला निर्णय आहे. त्यामुळे पुढील काळात याचा फायदा लाभार्थ्यांना प्रत्यक्षात मिळताना दिसतोय. आता नेमका निर्णय काय आहे तो थोड्या सोप्या भाषेत आपण समजून घेऊया. राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमधील निवासी मालमत्ताधारकांसाठी सरकारने एक मोठी सवलतीची संधी उपलब्ध करून दिली. ज्या नागरिकांनी सन 1925 ते 26 या चालू आर्थिक वर्षातील घरपट्टी, पाणीपट्टी, दिवाबत्ती कर याची संपूर्ण रक्कम भरायची आहे आणि त्यासोबतच दिनांक 1 एप्रिल 2025 पूर्वीची जी काही थकीत रक्कम आहे त्या थकबाकीपैकी किमान 50% रक्कम जर एक रकमी ग्रामपंचायतीकडे जमा केली तर उर्वरित मूळ थकबाकीवर थेट 50% सूट भेटणार आहे. म्हणजे इथे थोडक्यात सांगायचं झालं
तर चालू वर्षांचा पूर्ण कर भरायचा आणि मागील वर्षांची थकीत रक्कम यामधून निम्मी रक्कम एकदाच भरली की उरलेली निम्मी थकबाकी सरकारकडून माफ केली जाणार आहे. आता ही सवलत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या कालावधीत लागू असणार आहे. त्यामुळे ही संधी मर्यादित काळासाठीच आहे हे तुम्ही लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सवलत केवळ चालू वर्षापुरती नाही. जर मागील अनेक वर्षांपासून तुमची घरपट्टी आणि पाणीपट्टी थकीत असेल तरी सुद्धा त्यावर थेट 50% सूट भेटणार आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांसाठी हा निर्णय अतिशय मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. आता लक्षात ठेवा, ही माहिती ग्रामपंचायतीतून सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने सांगितली जाईलच याची काहीच गॅरंटी नाही. म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जर संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत राहत असाल तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत जाहीर करण्यात आलेल्या 50% सवलतीचा नक्की फायदा घ्या. एकूणच पाहता लाभार्थ्यांवरील आर्थिक ओझं कमी करण्यासाठी सरकारने घेतलेला हा निर्णय निश्चितच सकारात्मक आणि दिलासादायक म्हणावा लागेल. आता ही जी 50% सवलत सांगितलेली आहे ती मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गतच दिली जात आहे. हे इथे स्पष्टपणे लक्षात ठेवा. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी शासन वेगवेगळ्या स्वरूपात मदत देत आहे. अनेक योजना खास याच लाभार्थ्यांसाठी राबवल्या जातात, पण अडचण एकच असते, योजना आहेत पण त्यांची माहिती वेळेवर मिळत नाही. माहिती नसेल तर लाभ सुद्धा घेता येत नाही. म्हणूनच अशा सगळ्या उपयोगी योजना आपण आपल्या चॅनलवर समजून घेत असतो. म्हणूनच मी प्रत्येक व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अगदी काल सुद्धा राज्य सरकारने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. दिव्यांग व्यक्तींच्या विवाहासाठी थेट 2.5 लाख रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्याचप्रमाणे जर दिव्यांग आणि अदिव्यांग व्यक्ती यांचा विवाह झाला तर त्यांच्यासाठी विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत 1.5 लाख रुपयांची आर्थिक मदत सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. असे अनेक निर्णय सरकार वेळोवेळी घेत असतं आणि ते सगळे अपडेट्स मी तुम्हाला वेळोवेळी इथे नियमितपणे सांगत असतो. आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचा सध्या सगळ्यात मोठा प्रश्न कोणता आहे तर तो म्हणजे डिसेंबर महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार. ऑक्टोबर महिन्यापासून दिव्यांग लाभार्थ्यांच्या हप्त्यात 2,000 रुपयांची वाढ करण्यात आली. पण काही लाभार्थी असे आहेत ज्यांना ऑक्टोबर महिन्याचा वाढीव हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर असे तिन्ही मिळून 6,500 रुपये एकत्र मिळणार का असा मोठा प्रश्न सगळ्यांच्या मनात येतोय. तसंच ज्यांना ऑक्टोबरचा हप्ता आधीच मिळालेला आहे त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे मिळून 5,000 रुपये जमा होणार का हे सुद्धा अनेक जण विचारत आहेत. याबद्दल सध्याची स्थिती अशी आहे की सरकारकडून नियमित जो हप्ता दिला जातो तोच हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पुढे यामध्ये काही बदल किंवा एकत्रित हप्त्याबद्दल अधिकृत अपडेट आली तर मी तुम्हाला ते सगळ्यात आधी सांगणार आहे आणि या चॅनलवर मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे चॅनलला पटकन तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आता इथे अनेक लाभार्थ्यांचा एकच गोंधळ आहे, तो समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. समजा तुम्ही दिव्यांग लाभार्थी आहात आणि ऑक्टोबर महिन्यात तुमची दिव्यांग म्हणून नोंद पूर्ण झालेली आहे, पण तरी सुद्धा त्या महिन्यात तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. अशा परिस्थितीत सर्वसाधारणपणे तुम्हाला एकत्रित रक्कम मिळायला हवी होती, म्हणजे सुमारे 7,500 रुपये. कारण इथं अनेक लाभार्थ्यांना ती रक्कम मिळालेली आहे, पण प्रत्यक्षात असं घडलंच नाही. सध्या राज्य सरकार काय करत आहे तर चालू महिन्याचा जो हप्ता आहे तोच फक्त खात्यात जमा केला जातोय. मागील महिन्यांची थकीत रक्कम एकत्र देण्याऐवजी फक्त सध्याची रक्कमच दिली जात आहे. असं चित्र सध्या सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतंय. यामागे सरकारकडून निधी उपलब्ध नसल्याचं कारण सुद्धा सांगितलं जात आहे. आता या ठिकाणी एक मुद्दा समोर येत आहे. जर एखादी योजना राबवायची असेल तर त्या योजनेसाठी आवश्यक असलेला पुरेसा निधी आधीच राखीव ठेवणं गरजेचं असतं. अन्यथा लाभार्थ्यांना दर महिन्याला अशा प्रकारे वाट पाहावी लागते आणि हीच खरी अडचण ठरते. आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल बोलायचं झालं तर अजूनपर्यंत या संदर्भात कोणताही अधिकृत शासन निर्णय जाहीर झालेला नाही आणि शासन निर्णय येईपर्यंत नेमकी तारीख सांगणं सुद्धा कठीणच आहे. म्हणजेच कधी पैसे जमा होणार याबद्दल सरकारकडून सध्या कोणतीही ठोस माहिती दिली जात नाही. एक अंदाज असा होता की 12 तारखेपर्यंत हप्त्याचं वितरण सुरू होईल, पण आज 15 तारीख उलटून गेली तरी सुद्धा अजून हप्त्याचे पैसे जमा झालेले नाहीत. केवळ पैसेच नाही तर संबंधित शासन निर्णय सुद्धा अजून आलेला नाही आणि जोपर्यंत शासन निर्णय जाहीर होत नाही तोपर्यंत हप्ता कधी येणार याची तारीख ठरण्याची शक्यता देखील नसते. आता हे कटू असलं तरी एक वास्तव आहे. पण पहा मित्रांनो, ज्या क्षणी शासन निर्णय जाहीर होईल त्याच वेळेस आपल्याला स्पष्टपणे समजेल की नेमकी प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे.
कारण प्रत्यक्षात असं होतं की शासन निर्णय आल्यानंतर साधारण 2 ते 4 दिवसांच्या आत लाभाची रक्कम खात्यात जमा व्हायला सुरुवात होते. त्याआधीच संबंधित पोर्टलवर एक अधिकृत सूचना येते आणि त्यामध्ये हप्ता वितरणाची तारीख निश्चित केलेली असते. आता ही जी तारीख शासनाकडून जाहीर केली जाते तीच खरी आणि अंतिम मान्यता येते. आणि ही तारीख समोर येताच मी सर्वात आधी तुम्हाला इथे सांगणार आहे. फक्त सांगणारच नाही तर पोर्टलवर आलेला तो अधिकृत मेसेज सुद्धा मी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवणार आहे, जेणेकरून तुमच्या मनात कोणताही गोंधळ राहणार नाही. म्हणून तोवर अफवांवर किंवा अंदाजांवर विश्वास ठेवू नका. जशी अधिकृत माहिती येईल तशी ती थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणार आहे. तर मित्रांनो, ही होती संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंबंधात आजची सगळ्यात मोठी अपडेट. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.